केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली। शिवसेना पक्षाचं नाव चिन्ह अत्यंत घाई गडबडीत गोठवण्यात आलं। बाजू मांडण्याची संधी सुद्धा दिली गेली नाही अशी तक्रार आयोगाविरोधात ठाकरे गटानं केली आहे। यावर मंगळवारी दिल्ली हायकोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे। नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप शिवसेनेनं या याचिकेतून केलाय। त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर टीका केली आहे। निवडणूक आयोगानं त्यांच्या बाजूने निकाल दिला तर आयोग चांगला, त्यांच्या बाजूने निकाल दिला नाही तर मग आयोग वाईट, अशी भूमिका शिवसेनेची असते। उद्धव ठाकरेंचं केवळ राजकीय रडगाणं सुरू असल्याची टीकाही फडणवीसांनी केली आहे। ईसीआयने जेवढे वेळा मागितला तेवढे वेळा त्यांना वेळ दिला आणि एक महिन्याची अडजस्टमेंट मागितली तरी देखील ईसीआयने दिली। पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही, कायद्याला कधीतरी सामोरं जावं लागतं। आता ईसीआयने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही। त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादी केस वीक असते त्यावेळी इन्स्टिट्यूशन्सवर हल्ला करायचा, अशा प्रकारे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, ही यांची पद्धत झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर उत्तम, नाही दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलायचं। ही जी काही पद्धती आहे, इन्स्टिट्यूशन्सला वीक करण्याचं हे काम चाललेलं आहे। कालचा जो निर्णय या ठिकाणी इलेक्शन कमिशनने दिला आहे, गेल्या 25 वर्षात कुठल्याही राज्यातला कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा उभी फूट होते त्यावेळी इलेक्शन कमिशनने घेतलेले निर्णय बघा, सेम निर्णय, कधी वेगळा निर्णय इलेक्शन कमिशनने घेतलेला नाही। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही रडगाणं चाललेलं आहे हे पूर्णपणे राजकीय पॉलिटिकल आहे।